अमरावतीहून मुंबईकडे जाणाऱ्या गुटख्यांच्या पोत्यांनी भरलेला ट्रक गुन्हे शाखेच्या पथकानं पकडलाय। ही कारवाई सोमवारी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास माळीवाडाजवळील करोडी टोल नाक्याजवळ करण्यात आली आहे। बने बाबूलाल सिंह असं आरोपी ट्रक चालकाचं नाव असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक नवनाथ पाटवदकर हे पथकासह गस्त घालत असताना त्यांना समृद्धी महामार्गाने गुटख्याने भरलेला ट्रक जाणार असल्याची माहिती मिळाली होती। त्यांनी रात्री 11 वाजेच्या सुमारास माळीवाडाजवळील करोडी टोल नाक्याजवळ सापळा लावला। गुटख्याचा ट्रक DD 19092 इथे त्याला थांबवण्यात आलं। त्याच्या चौकशीमध्ये गाडीत गुटखा असल्याचं सांगितल्यानं तपासणी केली गेली, तेव्हा त्यामध्ये 63 लाख रुपये किमतीचा गुटख्याची 75 आणि जर्दाची 75 अशी एकूण 150 पोती आढळून आली। तर जावेद कडून 63 लाख रुपयांचं गुटखा आणि संबंधित तंबाखूची 150 पोती भरून मुंबईच्या श्रीकांत पाटील याच्याकडे घेऊन जात असल्याचं समोर आलं। तर पोलिसांनी हा ट्रक दौलताबाद ठाण्यात नेला। अन्न व औषधी प्रशासनाचे अधिकारी प्रशांत कुसेकर यांना पाचारण करण्यात आलं। त्यांनी पंचनामा करून तक्रार दिली, त्यावरून दौलताबाद पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त रत्नाकर नवले, SP सुभाष भुजंग, पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनामध्ये उपनिरीक्षक नवनाथ पाटवदकर, जमादार सतीश हंबर्डे, अंमलदार संतोष भानुसे, शैलेश ऑस्कर, यशवंत गोबाडे यांच्या पथकाने केली आहे।